वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि मी साखर बंद केली आहे पूर्ण 1 वीक साठी आणि तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। मी पूर्ण वीक डॉक्युमेंट केलेला आहे, तर माझं बिफोर, माझे आफ्टर्स आणि मी साखरचं अल्टरनेटिव्ह म्हणून काय काय खाल्लं तर हे सगळं आणि मला किती स्ट्रगल करावं लागलं, कारण की आय हॅव अ स्वीट टूथ आणि मला गोड लागतच काही ना काही रोज। बट हे 7 दिवस मी बिलकुल गोड बंद केलाय, तर मग तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्ही पण हे साखर क्विट करायचं जर ट्राय करत असाल तर त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। फर्स्ट ऑफ ऑल मला माहिती आहे मी थोडीशी वेगळी दिसते आहे। हे माझे नॅचरल हेअर आहे, वेवी, कर्ली आणि थोडेसे डॅमेज पण झाले आहे, बट तो या व्हिडिओचा विषय नाही आहे। तर साखर बद्दल बोलूया। तर मला साखर खूप आवडते, आय हॅव अ स्वीट टूथ। मी म्हणजे गोड घाशी आहे असं मला बोलतात घरचे। आणि मला हे चॅलेंज म्हणजे साखर क्विट करायचं खूप दिवसांपासून, ऍक्च्युली खूप मंथ्सपासून ट्राय करायचं होतं, पण माझ्याकडून होतच नव्हतं। आणि यावेळेस मला माहिती नाही मला कुठून ती शक्ती आली की मी माझं चॅलेंज कंप्लीट करू शकली आहे। आपला मेन व्हिडिओ सुरू करण्याआधी मी ना या चॅलेंजचे काही फायदे सांगून देते तुम्हाला। आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की साखर किती हानिकारक असते आपल्या बॉडीसाठी आणि त्यांनी आपल्याला किती काय काय म्हणजे आजार होऊ शकतात। सगळ्यात आधी तर सगळ्यात मेन जे मुलींसाठी आणि मुलांसाठी पण आय गेस खूप इम्पॉर्टंट असतं तुमचं फेस। तर साखरेमुळे इतकं जास्त तुमच्या फेसला प्रॉब्लेम्स येतात, पिंपल्स वगैरे सगळं काही त्याच्यामुळे खूप खूप प्रॉब्लेम्स येतात। आणि जर आपण हे बंद केलं साखर तर तुम्ही असं डोळ्यांनी बघू शकता असे त्याचे इफेक्ट्स असतात। तुमची स्किन क्लिअर होते, तुम्ही एनर्जेटिक फील करता आणि तुमचं फेस फॅट तर खूप लवकर एकदम इझिली तुम्ही कमी करू शकता साखर क्विट करून। आणि मग बॉडी फॅट तर आहेच, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जर आपण साखर क्विट केली किंवा आपण प्रमाणात जर खाल्ली तर येस। आणि मी साखर म्हणजे आर्टिफिशियल फॉर्म मध्ये बोलत आहे। आता फ्रूट्स वगैरे हे सगळं खाऊ शकतो आपण, जे मी पण खाल्लंय, मी फ्रूट्स खाल्ले आहेत आणि मी असं जी नॅचरल फॉर्म मध्ये साखर होती ना ती खाल्ली आहे। बट आर्टिफिशियल फॉर्म मध्ये म्हणजे आपली प्रॉपर साखर किंवा मग स्वीट्स मध्ये त्याच्यात मी ती साखर अवॉइड केली आहे। इनफॅक्ट मी ब्रेड पण खूप अवॉइड केला आहे, ते मिल्क ब्रेड असतं त्याच्यात खूप साखर असते, ते पण मी अवॉइड केला आहे। तर येस, हे सगळं आहे। आता आपण बघूया की माझा पूर्ण वीक कसा गेला, तर तुम्ही ते बघा आणि मग परत या, कारण मला तुम्हाला माझे रिझल्ट्स पण दाखवायचे आहे। सो येस, हाय, गुड मॉर्निंग। प्लीज आपण या पिंपलला एकदम इग्नोर, म्हणजे एकदम लक्षच नाही देऊ त्याला, असं समजू की तू अनवॉन्टेडच आहे, त्याच्याकडे लक्ष नाही देऊ। पण आहे आज माझा फर्स्ट डे आणि दिवसाची सुरुवात एकदम मस्त झाली आहे, म्हणजे एकदम बोर झाली आहे। कारण तुम्ही बघितलं किती मोठं नारळ होतं आणि त्याच्यात पाणी बघा। आणि मी हे चिटिंग नाही करता, मी पिले नाही आहे याच्यातलं पाणी, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये इतकं पाणी, अरे यार। त्याच्यापेक्षा ते छुटके नारळ असतात ना त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी येते मी, म्हणून मला नारळ मधून असं स्ट्रॉ टाकून पाणी प्यायला आवडते, कारण की त्याच्यात कळत नाही ना किती पाणी निघलं किती नाही, असं वाटते खूप आहे। पण आता बघू गोड आहे की नाही, बऱ्यापैकी गोड आहे बा। कारण मला सकाळी उठल्यावर तिखट काही खावं वाटत नाही, माझ्या इथे गळ्यामध्ये खूप त्रास होतो, म्हणून मला उठल्या चहा पाहिजे असते, गोड ते पण आता ते तर नाही घेऊ शकत, म्हणून मग मी नारळ पाणी चूज केलं आहे चहावरती, कारण की ते थोडं गोड असतं आणि नारळ पाणी मला आवडते पण म्हणून। तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी काजू कतले आणून ठेवले आहे। वर्स्ट हे टायमिंग आहे माझं हे चॅलेंज सुरू करायची, बट ठीक आहे। गाईज, अपडेट देत आहे, दिवसभर काहीच शुगर नाही घेतली आणि आता पण आम्ही बाहेर खायला आलो आहे, त्याच्यामध्ये KFC आलो आहे आणि कॉम्बो घेतला, त्याच्यामध्ये कोक पण आहे, पण मी पिणार नाही आहे। आणि मी त्यांना डाएट कोक पण मागितला पण त्यांच्याकडे नव्हता, बट मी डिसाईड केलं की मी पिणार नाही आहे। फर्स्ट टाइम मी KFC खायला आली आहे आणि विदाऊट कोक,
मी काहीतरी खाणार आहे. मला काही ना काही पाहिजे असते घशाखाली घालायला. कोक पाहिजेच असतं. बट चॅलेंज आहे तर करत आहे. जर मी चिटिंग केली तर मी तुम्हाला सांगून देणार, पण ठीक आहे. हाय, हा आहे दुसरा दिवस आपल्या नो शुगर चॅलेंजचा आणि मी अपडेट द्यायला आली आहे. बाय द वे आता संध्याकाळचे 5 वाजले आहे. सकाळी उठल्यावर मी चहा पिली नाही. मी पिली नारळ पाणी कालसारखंच. आणि आता मी झोपली होती आणि झोपेतून उठल्यावर मला खूप गरज असते चहाची, कारण की ना मला बरं नव्हतं वाटत. आणि मग मी शूट करता करता बघा मेकअप तसंच आहे, मग मी झोपून गेली. मी उठली तर मग मी गुड गर्ल सारखं गरम पाणी केलं आहे, काहीतरी गरम जावं म्हणून. ग्रेट सक्सेस. आता बघूया उद्या काय होतंय. उद्या मला चहाची गरज वाटते की नाही. आज आहे डे 3 आपल्या नो शुगर चॅलेंजचा आणि डे 2 तर इतका सक्सेसफुल होता. बिलकुल 0% शुगरचा इंटेक होता. आणि आज मी इतकं सेल्फ कंट्रोल आणि हिम्मतवालं काम केलं ते म्हणजे मी पप्पाला ब्रेड बटर आणि जॅम बनवून दिलं. आणि ते मला इतकं आवडते ब्रेड आणि बटर आणि त्याचा वास खूप मस्त होता. पण मी खाल्लं नाही. मी हे सांगत आहे की मी खाल्लं नाही. आता ऑलमोस्ट 6 वाजत आले आहे. मी सकाळी आज तर चहा तर नाहीच आणि आज मी नारळ पाणी पण नाही पिली, फक्त गरम पाणी पिली. तर प्रोग्रेस आहे. आणि आज एनर्जी वाईज सांगायचं झालं तर मला म्हणजे असं फुर्तीला महसूस होत आहे, एनर्जेटिक फील होत आहे मला. सो येस, हे होतं अपडेट. त्याच दिवशी संध्याकाळी ना मला खूप भूक लागली होती आणि मला काहीतरी स्नॅक्स खायची इच्छा होती. आणि मी चिप्स आणि कुरकुरे नाही चूज केले. इन्स्टेड मी चूज केले हे ॲक्टूचे पॉपकॉर्न, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 0% शुगर आहे. हे मी कधी ट्राय नाही केले आहे, मी फर्स्ट टाइम ट्राय करत होती. आणि दोस्तो, तुम्ही जर हे ट्राय नसेल केले तर करा, खूप मस्त लागतात, एकदम यम्मी. माझं पोट पण भरून गेलं आणि मी काही चीटिंग पण नाही केली. सो ग्रेट सक्सेस. डे 4 ला सकाळपासून मी काहीच शुगर नाही घेतली आणि संध्याकाळी आमचा दहीपुरी खाण्याचा प्लॅन बनला. आणि दहीपुरीमध्ये जर तुम्ही नोटीस केलं असेल तर खटाई असते, ती गोडवाली चटणी इमलीची, ती मी त्यांना टाकायला नाही म्हटलं कारण की त्याच्यामध्ये शुगर असते असं मला वाटलं. सो या दिवशी पण मी शुगर नाही घेतली. सो ग्रेट सक्सेस. तुम्ही बघितलंच, मी गेल्या 4-5 दिवसांपासून रोज एक तर गरम पाणी पित होती किंवा नारळ पाणी, आणि ते पिऊन पिऊन मला कंटाळा आला होता. म्हणून या दिवशी मी ठरवलं की मी काहीतरी वेगळं मॉर्निंग ड्रिंक बनवणार. त्यामुळे मग मी बनवला बनाना शेक. मी 2 बनानाचा शेक बनवला, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण टाकले, दूध पण टाकलं. सो ते हेल्दी पण आहे आणि त्यांनी पोट पण भरतं. हाय, मी आली आहे आणि हा आहे डे 5 आणि हे आहे माझं ब्रेकफास्ट नाही आहे, मॉर्निंग ड्रिंक म्हणा, कारण की ब्रेकफास्ट तर दुसरा आहे, डोसा खाणार आहे. बट 2 बनानाचा शेक बनवलाय मी. कधीच पहिले बनाना शेक पिला नाही आहे, आज फर्स्ट टाइम पित आहे. आणि याच्यात साखर नाही टाकली आहे, गोडसाठी खजूर टाकलाय. तर बघूया कसं लागत आहे, कसं लागतं. तर बिलकुल वाटत नाही की मी साखर नाही टाकली, तुम्हाला वाटणारच नाही. खूप मस्त, खूप सगळे ड्रायफ्रुट्स टाकले आहे आणि वेगळ्या सीड्स पण टाकले, पंपकिन सीड्स टाकले आहेत, अजून कोणते होता, सनफ्लावर सीड्स टाकले आहे. मस्त लागलं. डे 5 आहे आणि म्हणजे आय एम गोईंग स्ट्रॉंग. मी बिलकुल चीटिंग नाही केली आहे. फक्त फर्स्ट डेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी थोडंसं कोल्ड ड्रिंक पिली होती बस. त्याच्यानंतर मी बिलकुल चीटिंग नाही केली. माझ्या घरी तुम्हाला सांगितलं की काजू कतल्या पडून आहे, खाल्ली नाही आहे. माझ्या डोळ्यासमोर येतात इतके वेळा, पण मी खात नाही आहे. आता आपण भेटू उद्या किंवा मग मी संध्याकाळी जर काही वेगळं केलं किंवा काही अपडेट द्यायचं असेल तर, नाहीतर मग डायरेक्ट उद्याच भेटू. सो येस, बाय. खाणार नाही दोस्त. हे काय, 4 खाल्ले. लाडू नाही खाणार बोलली. लाडू एक पण प्लीज खोटं नको बोलू. यावेळेस पहिल्यांदा मी शिद्दतनी चॅलेंज माझं कम्प्लीट केलं आहे. आजचं 7th डे आहे बाय द वे. मॅड आहे काय, ॲस्थेटिक्स माझे खराब होणार ना. तळलं तुळलं खात आहे बट
गोड नाही खायचं आहे आणि जॉ लाईन तर गायबच आहे. ये मी माझं चॅलेंज कंप्लीट केलं आहे. तर आज आहे 8th डे. मी पूर्ण 7 डेज कंप्लीट केले आहे आणि या खुशीमध्ये गाईज प्लीज आज तर बनते. माहिती आहे हे काल पप्पांनी आणलेले आहेत आणि मी एक पण म्हणजे अशी टच पण नाही केला. तर आज तुमच्या सोबत मी खाणार आहे याची खुशी म्हणून की मी माझं चॅलेंज कंप्लीट केलं. वा मोतीचूर माझं फेवरेट आहे. यम्मी तुम्ही पण खा. चला मी तर आली आहे माझा लड्डू खाऊन. पण मी तुम्हाला सांगते की माझे जे मागचे 7 दिवस आहेत ते मी इतकं मला कंट्रोल करून मी घालवले आहे. मी स्वतःला सांगत होती, माझ्या माइंडला सांगत होती की बस 7 दिवस नंतर तुला जे वाटते तू ते खाऊ शकते, बस थोडंसं कंट्रोल कर. आणि भगवाननी माझ्यामध्ये ती शक्ती टाकून दिली या वेळेस तरी आणि मी हा व्हिडिओ फायनली हे चॅलेंज कंप्लीट करू शकली. तर तुम्ही पहिले तर रिझल्ट बघा. मला पर्सनली इतका काही डिफरन्स वाटत नाही आहे. बट तुम्ही जज करा, तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटत आहे, डिफरन्स वाटत आहे की नाही. आता मला डोळ्यांनी असं दिसत नाही. फिजिकल इंटरनली जर मला काही बोलायचं असेल तर मी डेफिनेटली मला थोडंसं एनर्जेटिक फील होत आहे. मला असं वाटतंय की मी ना अशी काय म्हणते त्याला, माझी बॉडी अशी डिटॉक्स झाली असं मला वाटतंय. इंटरनल बॉडी आय डोंट नो मला काय वाटतंय. मे बी ते माझ्या माइंडमध्ये होतं म्हणून. आणि मला एक या बाबतची खुशी वाटते की मी विदाऊट साखर म्हणजे खूप कमी प्रमाणात साखर खाल्ली आहे मी आणि त्याच्यावर मी सर्वाइव्ह करू शकली. आणि हे मला पुढे पण कंटिन्यू करायचं आहे कारण की हे आपल्या हेल्थसाठी खूप जास्त चांगलं आहे. म्हणजे साखर कमी खाणं किंवा साखर क्विट करणं. आणि माझी जी बॉडी आहे सध्या जी बनली आहे त्याच्यासाठी तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे पण मी कंटिन्यू करणारच आहे. एक गोष्ट जी पण कंटिन्यू करणार नाही आहे ती आहे माझं चहा क्विट करणं. म्हणजे असं नाही की मी रोज 2-3 टाइम चहा पिणारच आहे. पण आता मी मोस्टली माझा सकाळचा चहा क्विट करणार आहे आणि बस मला जर संध्याकाळी खूप जर गरज वाटली तरच मी चहा पिणार आहे. आणि येस बस इतकंच आहे. आणि स्वीट थोडंसं कमी खायचं ट्राय करणार आहे. सो येस दॅट्स इट. हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि मला तर खूप मजा आली हा चॅलेंज करून. आणि मला असेच फिटनेसवाले चॅलेंज आणखीन पण पुढे करायचे आहे आणि ते मी करणार पण आहे. माझ्या दिमागमध्ये खूप सगळे चॅलेंजेस आहेत. तर तुम्हाला पण ते चॅलेंजेस बघायचे असेल आणि तुम्हाला पण माझ्या या फिटनेसवाल्या जर्नीचा पार्ट व्हायचा असेल तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तों.